हॅलो मित्रांनो, मंगेश रमेश यादव ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आज एक नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करत आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, आत्ता आपण चहा पिऊन घेऊया. सर्वात आधी तिकडे राजेश चहा पितो आहे आणि मलासुद्धा ओतून ठेवलेली. आणि आज वाटीमध्ये चहा ओतलेले आहे कारण की शेव आहे म्हणून. तर या मित्रांनो, बघू शकता पाऊस आमच्या इकडे किती आहे. तर या मित्रांनो, गरम गरम चहा प्यायला. डायरेक्ट आज वाटीमध्ये चहा. मित्रांनो, गावाकडे तर खूप पाऊस आहे. 2-3 दिवस एकदम मुसळधार पाऊस. आणि तिकडे शेतं बघू शकता पूर्ण भरलेले आहेत ती पाण्याने. तर आपण बोलत होतो गावाकडे पाऊस नाही, पण गावाकडे एक 2-4 दिवस खूप मुसळधार पाऊस आहे. आणि आज तर बकऱ्या सोडण्याचा खूप मोठा योग आहे, टेन्शनच आहे कारण का पाऊस आहे, खूप गारटतात बकऱ्या. तर आपण जाऊया चारा आणायला. कामावर पण जायचे, तर पटापट जाऊया आणि जंगलात ना बकऱ्यांना चारा घेऊन येऊ. तर सर्वात आधी आपण कपडे बदलून घेऊया कारण काय हे सुके कपडे आहेत. आणि जंगलात जाण्यासाठी दुसरे कपडे घालतो कारण ते तेच ओले होते आणि हे चांगले कपडे चांगले राहते. कारण काय पावसामध्ये कपडे सुकण्याचं खूप टेन्शन असतो. तर आपण कपडे बदलून घेऊया आणि जाऊया जंगलात चारा आणण्यासाठी. तर मित्रांनो, आत्ता कपडे मी बदलले आहेत. तर चला आता आपण जाऊया जंगलामध्ये. मित्रांनो, ही आहे गावाकडची पद्धत. आपला असा कापड घेतात अंगावर आणि शेतामध्ये किंवा जंगलामध्ये अशा पद्धतीने जातात. तर आज आपण सुद्धा असाच लावलेला आहे डोक्याला कापड. तर चला जाऊया जंगलामध्ये. मी आलेलो आहे अर्ध्या वाट्यात म्हणजे आमच्या रस्त्याला. आणि इकडे आपले गाय वगैरे आहेत म्हणजे चरायला जात आहेत, म्हणजे आंब्याच्या झाडाखाली थांबलेले आहेत पाणी आलं आहे म्हणून. तर जाऊया आपण जंगलाकडे. मित्रांनो, या कापडामध्ये जास्त सवय नाही पहिल्यासारखी, म्हणजे पहिले सवय होती, आता जास्त सवय नाही. मित्रांनो, हा कापड म्हणजे कपडं वाचवण्यासाठी येतो उपयोगी. म्हणजे पूर्ण आपण पण सेफ नाही राहू शकत पाण्याने, भिजतो आपण. आणि इकडे बघू शकता थोडासा आपण एक भारा केलेला आहे आपल्या याचा पाल्याचा. तर आता हा घेऊया, आणखी वेगळ्या पद्धतीचा आपल्याला तोडायला लागेल त्यात. तर जाऊया. बघू शकता जंगलाचं वातावरण. आता मी झाडाखालीच आहे. पूर्ण एकदम गच्च झालेलं आहे जंगल. तर पायाखाली पण नीट बघून जायला लागतो मित्रांनो. तर चला जाऊया. मित्रांनो, खूप मुसळधार पाऊस आहे. मी मोबाईल असा कापडाखाली धरला आहे आणि ब्लॉग बनवतो आहे. बघू शकता त्या साईडला किती शेतं वगैरे भरलेत. आणि मी आहे इथे झाडाखाली, चिंचेच्या झाडाखाली. तर मित्रांनो, आता ब्लॉग बनवायला नाही भेटणार कारण की मोबाईल भिजला तर आपला कामच झाला. तर डायरेक्ट घरी जाऊनच ब्लॉग बनवू. आता पटापट चारा तोडू आणि जाऊया घरी. बघा किती पाऊस लागलाय मुसळधार, खूप पाऊस पडतोय. मित्रांनो, पाऊस थोडासा शांत झाला आहे म्हणून ब्लॉग बनवतोय परत, नाहीतर घरीच चालू करणार होतो. तर बघू शकता ओढ्याला पाणी किती खदूल आलेलं आहे कारण काय जोराचा पाऊस पडतोय. मित्रांनो, हा आमचा छोटा ओढा आहे. मोठा ओढा त्या साईडला आहे. मी तुम्हाला त्या दिवशी ब्लॉगमध्ये दाखवला तो मोठा ओढा आहे आणि हा छोटा ओढा आहे. तर त्यालाच बघा किती खदूल पाणी आलं आहे. आणि पण मग त्याला किती पाणी आलं असेल. तर चला मित्रांनो, पाऊस उघडला आहे तोपर्यंत चारा तोडू आणि पटकन घरी जाऊ कारण की कामाला जायला टाईम होतोय. मित्रांनो, मी आलेलो आहे घरी आणि बघू शकता भारा किती मोठा आणलेला आहे बकऱ्यांसाठी. तर चला मित्रांनो, नाश्ता करून घेऊया आणि मग जाऊया कामावर. तर चला मित्रांनो, कामावर पण जायचे. तर आता आपण हा ब्लॉग इथेच थांबूया. आणि हा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटला माझी लाईफस्टाईल. तर कशी वाटली माझी लाईफस्टाईल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तो यातल्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.